गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द मेमरीजमध्ये आज आपल्याला बेटा व्होलाटाईल मेमरी, नॉन व्होलाटाईल मेमरी बघायची. व्होलाटाईल मेमरी काय असते, नॉन व्होलाटाईल मेमरी काय असते, आधीच सांगितलेलं थोडंसं. व्होलाटाईल मेमरी कशी असते बेटा, याच्यामध्ये डेटा टेम्पररी स्टोअर होतो. याच्यामध्ये नॉन व्होलाटाईलमध्ये डेटा परमनंटली स्टोअर होतो. ठीक आहे. बरं, व्होलाटाईलमध्ये अजून सांगायला गेलं ना, तर जसं तुमचा पॉवर सप्लाय टर्न ऑफ झाला की याच्यामधली मेमरी पण गायब होऊन जाते. म्हणजे पॉवर सप्लाय गेला की याच्यातली मेमरी पण गायब. याच्यामध्ये पॉवर सप्लाय जरी गेला तरी मेमरी गायब होत नाही, म्हणजे मेमरीमधला डेटा गायब नाही होत. ठीक आहे. पॉवर सप्लाय गेला की मेमरीमधला डेटा पण गायब. याच्यामध्ये पॉवर सप्लाय गेला, मेमरीमधला डेटा गायब होत नाही. याचं एक्झाम्पल रॅम आहे आणि याचं एक्झाम्पल रूम आहे बेटा. ठीक आहे. आता पुन्हा 3 क्वेश्चनचं कॉम्बिनेशन. कुठले कुठले? शॉर्ट नोट ऑन व्होलाटाईल मेमरी, शॉर्ट नोट ऑन नॉन व्होलाटाईल मेमरी आणि किंवा कंपॅरिझन. पण जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला कंपॅरिझनच विचारतो. कंपेअर बिटवीन कोणामध्ये? व्होलाटाईल मेमरी अँड नॉन व्होलाटाईल मेमरी. 3 क्वेश्चन्स लिहून द्यायचे. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. चलो घ्या लिहून. एक्सप्लेन व्होलाटाईल मेमरी. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन व्होलाटाईल मेमरी. ऑल मध्ये लिहा. एक्सप्लेन नॉन व्होलाटाईल मेमरी. ऑल मध्ये लिहा. एक्सप्लेन नॉन व्होलाटाईल मेमरी. अजून एक ऑल मध्ये लिहा. कंपेअर बिटवीन व्होलाटाईल मेमरी अँड नॉन व्होलाटाईल मेमरी. कंपेअर बिटवीन volatile memory and non-volatile memory. Compare between volatile memory and non-volatile memory. ओके, 2 कॉलम करायचे. बरं, एक्सप्लेन व्होलाटाईल मेमरी म्हटलं तर फक्त व्होलाटाईल मेमरीचे पॉईंट लिहायचे. एक्सप्लेन नॉन व्होलाटाईल मेमरी म्हटलं तर फक्त नॉन व्होलाटाईलचे पॉईंट लिहायचे. आणि कंपॅरिझन विचारलं तर दोघं पॉईंट्स येतील. ठीक आहे. पुन्हा तेच 2 कॉलम. पहिल्या कॉलममध्ये व्होलाटाईल मेमरी, दुसऱ्या कॉलममध्ये नॉन व्होलाटाईल मेमरी. पहिल्या कॉलममध्ये व्होलाटाईल मेमरी, दुसऱ्या कॉलममध्ये नॉन व्होलाटाईल मेमरी. चलो, व्होलाटाईल मेमरीच्या खाली लिहायचं आहे. व्होलाटाईल मेमरी इज अ टेम्पररी स्टोरेज मेमरी. व्होलाटाईल मेमरी इज अ टेम्पररी स्टोरेज मेमरी. सॉरी, पुढे लिहा. नॉन व्होलाटाईल मेमरी. नॉन व्होलाटाईलच्या खाली लिहायचं बेटा. नॉन व्होलाटाईल मेमरी इज अ परमनंट स्टोरेज मेमरी. नॉन व्होलाटाईल मेमरी is a permanent storage memory. Non-volatile memory is a permanent storage memory. चलो, आता पुन्हा volatile memoryच्या खाली पॉईंट लिहायचा आहे. In volatile memory, the contents are erased. In volatile memory, the content are erased. The content, content, the content are erased when the power supply is turned off. The content are erased when the power supply is turned off. In volatile memory, the content are erased when the power supply is turned off. बाजूला लिहा. In non-volatile memory, in non-volatile memory, in non-volatile memory, the content are not erased. The content are not erased even if the power supply is turned off. Even if the power supply is turned off. Okay. व्होलाटाईल मेमरीच्या खाली लिहायचं आहे. एक्झाम्पल रॅम. एक्झाम्पल रॅम. नॉन व्होलाटाईल मेमरीच्या खाली लिहायचं आहे. एक्झाम्पल रोम. एक्झाम्पल रोम. ओके बेटा. आता ना काही टिपिकल क्वेश्चन्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. कोणाचे बेटा? इप्रोमचे. कोणाचे? इप्रोमचे. हेडिंग टाका. एक ओळ सोडून बेटा. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इप्रोम. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इप्रोम. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इप्रोम. त्याच्यामधलं पहिलं घ्या, ॲडव्हान्टेजेस ऑफ इप्रोम. त्याच्यामधलं पहिलं घ्या, ॲडव्हान्टेजेस ऑफ इप्रोम. ओके, लक्ष इकडे. इप्रोमचे ॲडव्हान्टेजेस. पहिलं ॲडव्हान्टेज सांगायला गेलं बेटा इप्रोमचं, तर याच्यामध्ये आपण n नंबर ऑफ टाइम्स प्रोग्रामिंग करू शकतो. पहिलं ॲडव्हान्टेज. आणि सेकंड ॲडव्हान्टेज, आपण n नंबर ऑफ टाइम्स त्याला इरेज पण करू शकतो. राईट. इप्रोमचं पहिलं ॲडव्हान्टेज, n नंबर ऑफ टाइम्स म्हणजे किती वेळेसही तू प्रोग्रामिंग कर आणि त्याला किती वेळेसही इरेज कर, काही फरक पडणार नाही. हे 2 ॲडव्हान्टेजेस झाले. लिहून घ्या. ॲडव्हान्टेजेस ऑफ इप्रोम. पहिला ॲडव्हान्टेज, इन इप्रोम इट इज पॉसिबल टू प्रोग्राम n नंबर ऑफ टाइम्स. इन इप्रोम इट इज पॉसिबल टू प्रोग्राम n नंबर ऑफ टाइम्स. इन इप्रोम इट इज पॉसिबल टू प्रोग्राम n नंबर ऑफ टाइम्स. पुढे घ्या इकडे. सेकंड पॉइंट त्याच्यातलाच. इन इप्रोम इट इज पॉसिबल टू इरेज द डेटा n नंबर ऑफ टाइम्स. In EEPROM
It is possible to erase the data n number of times. In EEPROM, it is possible to erase the data n number of times. ओके, पुढे लिहायचं बेटा आता डिसएडव्हान्टेजेस ऑफ EEPROM. एक ओळ सोडून खाली डिसएडव्हान्टेजेस ऑफ EEPROM. पहिलं डिसएडव्हान्टेज, सिलेक्टिव्ह इरेजिंग पॉसिबल नाही आहे बेटा. अख्खाच्या अख्खा तुम्हाला प्रोग्राम इरेज करावा लागतो. सिलेक्टिव्ह इरेजिंग पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, पुढचं अख्खाच्या अख्खा प्रोग्राम इरेज करावा लागेल. पुढे 10 ते 15 मिनिटं लागतात. टाइम पण जास्त आहे इरेज होण्यासाठी. 10 ते 15 मिनिटं लागतात कुठलाही प्रोग्राम इरेज व्हायला. पुढचं, मला तो चिप किंवा मायक्रो कम्प्युटर बोर्ड म्हणून ती चिप काढावी लागते. राईट, म्हणजे कन्व्हिनियंट नाही आहे. आणि पुन्हा त्याला UV रेसच्या खाली ठेवावं लागतं. मग माझा डेटा कुठे इरेज होऊ शकतो. मग माझा डेटा काय होऊ शकतो बेटा, इरेज. हे सगळे त्याचे डिसएडव्हान्टेजेस झाले. पहिलं डिसएडव्हान्टेज, सिलेक्टिव्ह इरेजिंग पॉसिबल नाही आहे. होल प्रोग्राम इरेज होतो. 10 ते 15 मिनिटं लागतात. चिप काढावी लागते आणि अजून एक त्याला UV रेसच्या खाली ठेवावं लागतं. आणि अजून एक काय म्हणतात, त्याला UV रेसच्या खाली ठेवावं लागतं. तेव्हाच माझा प्रोग्राम इरेज होऊ शकतो. चलो, डिसएडव्हान्टेज मध्ये फर्स्ट, सिलेक्टिव्ह इरेजिंग इज नॉट पॉसिबल इन EEPROM. Selective erasing is not possible in EEPROM. Selective erasing is not possible in EEPROM. Selective erasing is not possible in EEPROM. Comma there. The whole program gets erased. Comma there. The whole program gets erased. म्हणजे अख्खाच्या अख्खा प्रोग्राम इरेज होऊन जातो. पुढचा पॉईंट, it requires about 10 to 15 minutes to erase the whole program. It requires about 10 to 15 minutes to erase the whole program. It requires about 10 to 15 minutes to erase the whole program. पुढचा पॉईंट घ्या. In order to erase the program, the memory should be removed from the circuit. In order to erase the program, the memory should be removed from the circuit. In order to erase the program, the memory should be removed from the circuit. पुढचा पॉईंट, in order to erase the program, it requires the UV rays. In order to erase the program, it requires the UV rays. ओके, पुढचा काही क्वेश्चन्स आहेत बेटा. एकच क्वेश्चन बाकी आता. ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऑफ डायनॅमिक रॅम. ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ कोणाचे बेटा, डायनॅमिक रॅम. एक ओळ सोडून खाली हेडिंग टाका, ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ डायनॅमिक रॅम. ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ डायनॅमिक रॅम. पहिले घ्या ॲडव्हान्टेज ऑफ डायनॅमिक रॅम. पहिलं घ्या बेटा ॲडव्हान्टेज ऑफ डायनॅमिक रॅम. पहिलं, डायनॅमिक रॅम इन बेटा कंपोनंट सच एज पॅरासिटिक कॅपॅसिटर, त्याच्यानंतर मॉस्फेट याच्यापासून बनवलेलं असतं. हा त्याचा ॲडव्हान्टेजेस पॉईंट आहे. ठीक आहे, पॅरासिटिक कॅपॅसिटर किंवा मॉस्फेट याच्यापासून ही मेमरी डिव्हाइस बनवलेली असते. ठीक आहे, कुठली बेटा, डायनॅमिक रॅम. पुढचं, याला बेटा छोटासा IC पेक्षा याला छोटासा, कॅपॅसिटर छोटा आहे IC पेक्षा. कॅपॅसिटर छोटा आहे बेटा, त्याला कमी एरिया लागतो. त्याला एरिया पण कसा लागतो, कमी. हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. पहिले ॲडव्हान्टेज लिहा. डायनॅमिक रॅम इज मेड अप ऑफ by using the only components like parasitic capacitor, and MOSFET. MOSFET बेटा असं लिहायचं इथे पहा, MOSFET and MOSFET. बरं झालंय. पुढं सेकंड ॲडव्हान्टेज, इट रिक्वायर्स स्मॉल एरिया. बरं, आता एक ओळ सोडून डिसएडव्हान्टेज ऑफ डायनॅमिक रॅम. एक ओळ सोडून लिहा डिसएडव्हान्टेज ऑफ डायनॅमिक रॅम. बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कॅपॅसिटर यूज झाला ना बेटा, त्याला तुम्हाला कंटिन्युअसली रिफ्रेश करावं लागतं. कॅपॅसिटर यूज झाला की त्याला कंटिन्युअसली त्या मेमरीला रिफ्रेश करावं लागतं. हा त्याचा डिसएडव्हान्टेज होतो. कॅपॅसिटर यूज झाल्यामुळे त्या मेमरीला कंटिन्युअस तुला रिफ्रेश करावं लागतं. हा त्याचा काय झाला, डिसएडव्हान्टेजेस झाला. ठीक आहे, नाही तर प्रोसेस स्लो होऊन जाते. लिहून घ्या. द चार्ज हेल्ड बाय द कॅपॅसिटर नीड्स टू बी रिफ्रेश्ड. The charge held by the capacitor needs to be refreshed after every few milliseconds. ओके, लक्ष इकडे बच्चा लोक, लक्ष इकडे.
आता ना आपण एक कंपॅरिझन घेतले, स्टॅटिक रॅम, डायनॅमिक रॅम. आठवतंय? आपण एक एक्झाम्पल घेतलेले स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम. त्याला एस रॅम आणि डी रॅम असं पण म्हणतात. तो पॉईंट ॲड करून घ्या. ठीक आहे. आपण रॅम आणि रोमच्या नंतर एक कंपॅरिझन घेतलं होतं बेटा. माझ्या मते सेकंड लेक्चरमध्ये आपण घेतलेलं, सेकंड याच्यातल्या सेकंड व्हिडिओमध्ये. तुम्ही बुक कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला कंपॅरिझन दिसून येईल बेटा. स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम, त्याला एस रॅम आणि डी रॅम असं पण म्हणतात. एस रॅम म्हणजे स्टॅटिक रॅम आणि डी रॅम म्हणजे डायनॅमिक रॅम. एस रॅम म्हणजे स्टॅटिक रॅम आणि शेवटचं कुठलं आहे, डी रॅम म्हणजे डायनॅमिक रॅम. ओके. आता काही गोष्टी मला तुम्हाला इम्पॉर्टंट सांगायच्या आहेत. काय सांगायचं, लक्ष द्या इकडे. आता ना बेटा, हा तुमचा मी घेतलेला चॅप्टर होता 10वा. ठीक आहे. सिलेबसच्या हिशोबाने हा तुमचा 10वा चॅप्टर होता. कुठला होता बेटा, तो मेमरीज. आता तुमचे बघायला गेलं तर एकच चॅप्टर बाकी आहे. ठीक आहे. पण टेक्स्टबुक्समध्ये तुम्ही बघायला गेलाय तर त्याच्या हिशोबाने 2 चॅप्टर्स बाकी आहेत. कुठले कुठले ते सांगतो. आधी आहे बेटा A to D and D to A कन्व्हर्टर. ठीक आहे. हा चॅप्टर आपला बाकी आहे. आणि अजून एक प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हायसेस. प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हायसेसमधून आज तगायत कधी काहीच विचारलं गेलेलं नाही आहे बेटा. हा युनिटचा एक छोटासा भाग आहे. ह्या चॅप्टरमधून कधी काहीच विचारलं गेलेलं नाही आहे, म्हणून आपण तो चॅप्टर करायचा पण नाही आहे बेटा. करूच नका, काहीच करू नका. प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हायसेस PLDमध्ये काही म्हणजे काहीच विचारलं जात नाही. ठीक आहे. करू पण नका, एवढा इम्पॉर्टंट चॅप्टर नाही आहे. ठीक आहे. ऑलरेडी डिटेल सिलेबस आपला खूप मोठा आहे. DTचा सिलेबस खूप वास्ट आहे, त्याच्यामधून हा चॅप्टर निग्लेक्ट करून टाका. मग आता माझा एकच चॅप्टर बाकी आहे, तो म्हणजे कुठला आहे बेटा, A to D and D to A कन्व्हर्टर. कुठला चॅप्टर बाकी बेटा, A to D and D to A कन्व्हर्टर. A to D आणि D to A कन्व्हर्टर हार्डली माझा 3 ते 4 दिवसात, खूप झालं 3 दिवस खूप झाले, 3 दिवसात मी हा चॅप्टर माझा संपवतो. ठीक आहे. याच्या मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत असतो बेटा. ठीक आहे. आता इथे तुम्हाला PDF च्या फॉर्ममध्ये मी एक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा तुम्हाला आपलं स्टडी मटेरियल जो कॉलम आहे ॲपमधला, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या नोट्स दिल्या जातील. ठीक आहे. फाईन. एक तर व्हॉट्सॲप ग्रुपला देईल किंवा स्टडी मटेरियलच्या दोघांकडे मी ते तुम्हाला नोट्स दिल्या जातील. नोट्स दिल्याच्या नंतर ठीक आहे, आणि इथे फक्त आणि फक्त मी एक्सप्लेनेशन करेन. फाईन. लिखापडी काही देणार नाही या चॅप्टरची. कोणाची बेटा, A to D D to A कन्व्हर्टर. कोणाची बच्चलो, A to D D to A कन्व्हर्टरची लिखापडी काही देणार नाही. कळालं? फाईन. इथे तुमचा मेमरीज चॅप्टर पण झालेला आहे आणि शेवटचे 3 लेक्चर्स बाकी आहेत. शेवटचे 3 लेक्चर्स बऱ्याचशा थोड्याशा गॅप नंतर तुमचे होतील. कधी होतील मी व्हॉट्सॲप ग्रुपला पण सांगेन आणि इकडे पण तुम्हाला मेसेजेस पडतील बेटा. कधी होईल, काय होईल, व्हॉट्सॲप ग्रुपला पण सांगेल आणि मेसेजेस पण सांगते. कोणालाही काहीही अडचण वाटली तर प्लीज माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. कोणाला काही अडचण वाटली तर प्लीज पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ओके बच्चालो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.